हॅलो एव्हरीवन. तर माय डिअर मॉमीज, बाळ एकदा 6 महिन्याचं पूर्ण झालं की आपण त्याला वरचं अन्न चालू करतो. तर त्यासाठी होममेड सेरेलॅक कसं बनवायचं ते आज आपण बघूया. त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 2 वाट्यात तांदूळ घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एका रुमालावरती सुकत ठेवलं आहे. हे 2 वाट्या तांदूळ मी इथे घेतले आहे. त्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ आहे आणि अर्धी वाटी मसूरची डाळ आहे. हे तिन्ही पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि आता हे रुमालावरती सुकत ठेवले. हे तुम्ही उन्हामध्ये पण वाळवू शकता किंवा फॅनखाली देखील सुकायला ठेवू शकता. आता हे सुकून झालं की आपल्याला ते कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित सुकवून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता. हे डाळ तांदूळ सर्व व्यवस्थित सुकवून घेतले. आता मी याला भाजून घेते. तर अशा पद्धतीने मी इथे तांदूळ भाजून घेतले. तांदूळ भाजत असताना त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेत आणि हे डाळ मसूरची डाळ आणि मुगाची डाळ ही पण इथे व्यवस्थित भाजून घेतली आहे. ही मस्त छान भाजून घेतली आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स 1 काजू टाकले आणि 2 बदाम टाकले. तुम्ही तुमच्या बाळाच्या एज अकॉर्डिंग ते ॲड करू शकता. तर हे दोन्ही व्यवस्थित भाजून झाले. आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आणि त्याची पावडर बनवणार. तर अशा पद्धतीने मी इथे मिक्सरला व्यवस्थित ते बारीक करून घेतलं. बघा, जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, असं टेक्स्चर हवं त्याला. तर होममेड सेरेलॅक इज रेडी. आता हे व्यवस्थित बरणीमध्ये पॅक करून ठेवलं की 15-20 दिवस व्यवस्थित टिकतं. थँक्यू.